तर राज्यामधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे। सध्या अनेक भागामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। सध्या इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी तटस्थ अवस्थेमध्ये असला तरी 21 जुलैनंतर तो सक्रिय होण्याची चिन्ह दिसतात। त्यामुळे 22 ते 31 जुलै दरम्यान राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामधील पाणी साठा ही सध्या चिंताजनक अवस्थेमध्ये आहे। अप्पर वैतरणा तलावामध्ये सर्वात कमी 28% उपयुक्त पाणीसाठा आहे। मोडक सागर तलावात 81.80% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असल्याची नोंद आहे। दरम्यान सातही तलावामधील पाणीसाठा ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूयात। अप्पर वैतरणामध्ये 28% पाणीसाठा आहे। मोडक सागरमध्ये 81.80%, तर तानसामध्ये 78.8% पाणीसाठा शिल्लक आहे। मध्य वैतरणामध्ये 43.80%, भातसामध्ये 44.30% पाणीसाठा शिल्लक आहे। तर विहारमध्ये 100% पाणीसाठा आहे, म्हणजे पूर्ण क्षमतेने हा तलाव भरलेला आहे। तुळशीमध्ये 99.66% पाणीसाठा आहे। पुणेकरांना मात्र मोठा दिलासा मिळालेला आहे। पाणी कपातीचं संकट तुर्तास तरी टळलेलं आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या 16.64 टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे पुणे शहराला पुढील काही दिवस नियमित दररोज पाणी पुरवठा सुरू राहणार आहे। दिवसाआड पाणी पुरवठा लागू करायचा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या सर्वपक्ष बैठकीत घेतला जाईल। अलीकडे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांना सध्या मोठा दिलासा मिळाला आहे।